चला या एसबी लाईव्ह इव्हेंट बोरावळे कॅप्टन या सेमीफायनल फायनलला संघ मोरेजेदे वॉरियर्स. पितळवाडी संघ दाखल झाला नाही त्यामुळे मोरेजेदे वॉरियर्स हा संघ पहा किती खुशी झाली किरण जेदे यांना. तिकडे होते आता तिकडे धावत आले त्या ठिकाणी कारण संघ फायनल मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित पाटे द्या. 48 धावा बनवल्या. शेवटच्या फायनलच्या दोन्ही टीमला सन्मान चिन्ह दिले जाणार त्यांचा सन्मान केला जाईल. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. एकच एंड खेळून जाणार आहे. पॉवर पेन नाही. चला टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय एसबी लाईव्ह इव्हेंट. बॅटिंग घेतली आहे. चला क्षेत्ररक्षण कांडस टीम मैदानात चला. 3 ओव्हर. चला काळभैरव खांडस टीम चला मैदानात. आणि या आवाजामध्ये बदल होईल. आवाज ऐकाल या सेमीफायनलच्या मॅच साठी गणेश जी केसरकर. पोलादपूरचा पहाडी आवाज, देवळेगावचा बुलंद आवाज आणि बरेच मागणी आता त्यांना देखील सध्याच्या घडीला आहे असे गणेशजी केसरकर. आणि त्यांचे फॅन फॉलोअर्स देखील बराचसा वाढलाय. आज एकाने जो आम्ही ऐकलं की गणेश डब्ल्यू विभाग क्रिकेट संघटन अंतर्गत पर्व 4 डब्ल्यू विभाग प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेमध्ये 4 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये. पहिला संघ पित्तलवाडी, दुसरा संघ खांडज, तिसरा संघ आहे तो एसबी लाईव्ह इव्हेंट बोरावले आणि चौथा संघ आहे तो मोरेजेदे वॉरियर्स. परंतु पित्तलवाडी संघ काही कारणास्तव इथे उपस्थित राहिला नाही त्यामुळे जेदे मोरे वॉरियर्स संघ पुढे चाल देण्यात आली. तो संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि सेमीफायनल नंबर 1 रंगते. एका बाजूला चला टीम मीटिंग नको आहे. काल भरवणार क्रिकेट खांडज वर्सेस एसबी लाईव्ह इव्हेंट बोरावले. बोरावले संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करायचा धाडसी निर्णय घेतला. 3 ओव्हरची मॅच असेल. चला मॅच चालू करा. 3 ओव्हर. सोपानदादा मोरे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. मनसे उप शाखा अध्यक्ष 194 यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सोपानदादा मोरे साहेब, स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. चला मॅच चालू करा. चला कमिटी मेंबर आपण व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. कमिटी मेंबर आपण व्यासपीठाच्या अगदी नजदीक या. चला अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष हे सर्वच मंडळी आपण व्यासपीठाजवळ या. इथे सन्मान होतोय. सोपानदादा मोरे साहेब मनसे उप शाखा अध्यक्ष 194
चला मॅचला सुरुवात. गोलंदाजी मारवरती जय मोरे, बॅटिंग साठी रोहित पाटे आणि नॉन स्ट्राईकला स्वराज जाधव. मॅच स्टार्ट. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. पहिला गोलंदाज जय मोरे. चला कमिटी मेंबर या आपण व्यासपीठाजवळ. पहिला चेंडू, झेलची संधी, झेलची संधी, झेल सोडलाय. झेल कोणाचा सोडलाय तर रोहित पाटेला जीवदान भेटलंय. हा झेल महत्वाचा होता खांडस टीम साठी, परंतु नाही. जीवदान भेटल्यानंतर मैदानामध्ये केलेले पराक्रम आपण सर्वांनी पाहिलेत. धावपलकावरती धावा आहेत त्या. 2-3 ओव्हरची मॅच. जय मोरे उंच पुरासा गोलंदाज, समोर तेवढ्याच ताकदीचा बॅट्समन आहे रोहित पाटे. चांगला बॉल थांबवलंय रोहितला जयने. जय मोरे चांगली गोलंदाजी राहिले त्याची या स्पर्धेमध्ये. खांडस संघ काल 3 मॅच जिंकला होता, पित्तलवाडी संघ 4 मॅच जिंकला होता. चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आताही जीवदान. काय घडतंय मैदानामध्ये सुमित? शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याच्याकडून ज्या चुका होत आहेत, चुका आणि चुका, या चुका महागात पडू शकतात. धावपलकर धावा आहेत त्या 4. रोहित पाटे चाचपटत खेळतोय, मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवले जय मोरेने. हो आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार, येतोय चौकार. 8 धावा धावपलकावरती. भागवत दादा मोरे साहेब यांचा शुभ सन्मान केला आहे. स्वप्नीलजी चोरगे साहेब. मोरे साहेब घ्या, विकास दादा मोरे आपल्या शुभ हस्ते करून घ्या. भागवत दादा मोरे साहेब यांचा सन्मान होतोय. कृष्णा मोरे साहेब या आपण. कृष्णा दादा मोरे साहेब या, आपला शुभ सन्मान केला जाईल. डॉट 8 धावा फक्त खर्च केलेत. चांगली गोलंदाजी राहिले. रोहित पाटे समोर गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाही आहे, परंतु जय मोरे ते काम करतोय. शैलेश कदम आपण केला जाईल. साखर रिंगेच्या वडीचे शैलेश कदम या आपण, आपला शुभ सन्मान. 9 धावा. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. धावपलकर धावा आहेत त्या 9. गोलंदाजी मारवरती गोलंदाज कोण आहे? शैलेशजी कदम साहेब यांचा सन्मान केला जाईल. विकास दादा मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते. गोलंदाजी मारवरती गोलंदाज नितीन. दोनच झाले. सागर कसा झालाय. विडांच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. जय मोरे स्वतः आले. धाव 2 धावा पूर्ण करतायत. रोहित पाटे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. जास्तीची स्ट्राईक रोहित पाटेकडे आहे. रुपेश कळंबे या आपण. रुपेश दादा कळंबे उमरट या आपण. रुपेशजी कळंबे या. विनायक आयरे यांचाही शुभ सन्मान केला जाईल. ही झेल महत्वाची होती. हे काम करायचं होतं. हे काम सागरला करायचं होतं. विनायकजी मोरे यांचा, विनायक आहिरे यांचा सन्मान केला जातो. विनायक दादा आहिरे साहेब यांचा
शुभ सन्मान विकासजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते. रुपेश कळंबे या आपण, रुपेश कळंबे या. शुभ सन्मान विनायकजी अहिरे साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. स्वप्नीलजी सुरगे यांच्या उपस्थितीत आहेत आणि विकासदादा यांच्या शुभ हस्ते सन्मान. बघा बघा चेंडू घरकन फिरला होता. सुमित मोरे आपण या, बायकर मॅन, आपलाही सन्मान केला जाईल. सुमित मोरे या आपण, त्यांचे वडील सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण या मोरे साहेब या. विठ्ठल दादा, सन्माननीय विठ्ठल दादा मोरे साहेब या, आपला शुभ सन्मान. रुपेशजी मोरे कळंबे, रुपेश कळंबे या, त्यानंतर विठ्ठलजी मोरे यांचा सन्मान होईल. आता मात्र शांत बसणार नाहीये. रोहित पार्टेच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. विठ्ठलजी मोरे साहेब यांचा सन्मान केला जाईल. स्वप्नीलजी चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करून घ्या विठ्ठल दादा मोरे यांचा. सुमित यांचे वडील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. काय सन्मान घ्या. स्वप्नील दादा चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान. या सुमित या आपण, सुमित या, सुमित बायकर मॅन. आणि याच मैदानावरती या वर्षाची सुरुवात टेनिस क्रिकेटची झाली आणि या SKMB लाईव्ह, SKMB या स्पर्धेमध्ये मॅच चालू ठेवा. SKMB या स्पर्धेमध्ये सुमित मोरे बायकर मॅन ठरला होता. त्यांच्या वडिलांचा शुभ सन्मान केला जातोय. रोहित पार्टेचा तडाखा सारे गार करतोय संध्याकाळचं सत्र आणि रोहित पार्टेची फटकेबाजी. सर्व काही सांगतोय रोहित पार्टे की यासाठी मला ओळखलं जातं. शेतकऱ्यांचा बादशाह हे नाव का मला दिलंय हे रोहित पार्टे दाखवतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा होत्या आणि आताची फटकेबाजी जर पाहिली तर धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती लांबून येत आहेत. निलेशजी मांढरे या, निलेश मांढरे साहेब या, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. निलेशजी मांढरे. संकेत सालवे आपण या, संकेत सालवे आपण या, निलेश मांढरे या. चला निलेश मांढरे गाव खांडत, संकेत मोरे, संकेत सालवे. सालवे कोण? निलेश मांढरे गोलंदाजी चांगली करतात पण या स्पर्धेमध्ये त्यांची गोलंदाजी पाहता आली नाही. त्यांचा सन्मान होतोय स्वप्नील दादा चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या गोलंदाजाने 8, दुसऱ्या गोलंदाजाने 15. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज ज्या गोलंदाजाची चर्चा कालच्या दिवसभरामध्ये राहिली तो आयुष गावरे. आयुष गावरे गोलंदाजी मार्गवरती, ज्याने कालच्या दिवसामध्ये आपल्या नावाचा बोलबाला ठेवला, आपलं नाव चर्चेत ठेवलं, हॅट्रिक आपल्या नावावरती ठेवली. आयुष गावरे आणि रोहित पार्टे एकत्र सराव करतात. आता ही मॅच, ही स्पर्धा, ही ओव्हर, ही मॅच सर्व काही सांगता येईल की एकत्र सराव करतात आणि आता मॅच एकमेकांच्या विरोधात खेळतायत. आयुष वर्सेस रोहित. उलटा चेंडू, त्याचा समाचार घेतलाय रोहित. चौकार 4. सुरुवात केली. रोहितला माहिती आहे आक्रमक होणं हेच एक सत्र आहे आणि आक्रमक राहणं हीच काळाची गरज आहे आणि तोच ते काम करतोय. एकटा लढतोय, एकटा भिडतोय रोहित पार्टे. 28 धावे त्यांनी एकट्याने बनवलेत म्हणून बादशाह आहे ना मैदानामध्ये. एकटा लढतोय. का मी रोज सराव करतो, का 100-200 बॉलची प्रॅक्टिस करतोय, तोच दाखवून देतोय रोहित पार्टे. वैभव सोनाटे यांचा सन्मान केला जाईल पण रोहित पार्टे थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार येतोय. चौकारानंतर लगेच षटकार. काय फटकेबाजी, चौफे टोळेबाजी, फटकेबाजी.
चेंडू मागे निघून चालला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न वेगाने वेगाने. 2 धावा यशस्वी झालेत आणि 2च धावा काढायचेत. स्वराजने सांगून ठेवलंय बाबा तू स्ट्राईक घे, मी तुझ्या साथीला आहे. साथीदाराची साथ इथे महत्वाची ठरले. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके, त्यानंतर 2 धावा. किरण जेधे मात्र भलतेच खुश आहेत, कारण रस्ता अगदी क्लीन आणि नीट भेटलाय. डायरेक्ट डोंबिवलीवरून चेंबूर घाटल्यामध्ये. शुभम सनस यांचाही सन्मान केला जाईल. या शुभम सनस या आपण. रोहित पाटेचा तडाखा आलाय, 440 चा झटका. काय बॅटिंग करतोय रोहित पाटे. संख्या वेगाने पुढे, वेग वेग वेग. 42 धावा धावफलकावरती एकट्याने बनवलेत. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा स्वतःच्या नावावरती ठेवणारा खेळाडू रोहित पाटे. हॅलो, 50 धावा पूर्ण करेल का? दोन शतक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वी. शेवटचा बॉल. 50 धावा पूर्ण करण्यासाठी 6 धावांची गरज आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 44. या स्पर्धेतील 50 धावा पूर्ण करेल का? पहिला खेळाडू ठरेल का? शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. विनोदजी साळवे आपण आपला शुभ सन्मान केला जाईल, परंतु शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय तो रोहित पाटे. चला एसबी लाईव्ह बोरावले. चला क्षेत्ररक्षक सजवा समीर मामले चला मैदानामध्ये. विनोद साळवी या, विनोद दादा साळवी या. विनोदजी साळवी यांचा शुभ सन्मान केला जातोय. शुभ सन्मान केला जातोय विनोदजी साळवी यांचा. स्वप्नीलजी चोरगे साहेब, किरणजी जेदे यांच्या शुभ हस्ते. परंतु एक आहे, म्हण आहे, मी म्हण सांगतो तुम्हाला की मेहनत केली ना तर फळ भेटतं. विकास दादा ज्या किरण जेदे म्हणजे जी मोरे जेदे वॉरियर संघामध्ये विनोद साळवी यांचा सुद्धा महत्वाचा हातखंडा आहे. विकासदादा मोरे उमरे स्पोर्ट क्लब या संघाचा सन्मान केला जातोय. या त्यांचा प्रतिनिधी या, या विशाल या. टीमचा शुभ सन्मान केला जातोय. चला बॅट्समन पाठवा खांडस.
चला सलामीचे सलामीवीर मैदानावर दाखल झालेत. जय मोरे, जितेश मोरे. धावा बनवायच्या आहेत त्या 45. विकास दादा साखर टीम या आपलाही शुभ सन्मान केला जाईल. अक्षय मालुसरे, अक्षय या. अक्षय अर्णव 11 गोवेळे संघ. अनिलजी घोडे यांचा सन्मान होतोय. अनिलजी घोडे साहेब या, आपण आपलाही सन्मान केला जाईल. जाऊया मैदानामध्ये. धावा बनवायचे 45. 18 बॉल मध्ये 45 धावा. सुनील जय मोरेचा पहिला चेंडूवरती आक्रमण केलं होतं. जय मोरेला असंही वाटलं होतं की षटकार येईल, पण नाही. लॉंग ऑफ मध्ये असलेला क्षेत्ररक्षक, त्यांनी केलेलं क्षेत्ररक्षण. सुनील मोरे आणि जय मोरे हे एकाच गावातील खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये. साहिलने केलेलं क्षेत्ररक्षण हे कौतुक करण्याजोगं आहे. 4 धाबा वाचवल्या. काय आक्रमण चढवलं होतं सुनील मोरेवरती जय मोरेने. काय फटका, अफलातून, अप्रतिम, दर्जेदार, नजाकत. काय फटका सजवला असेल. षटकार. मला वाटतं पंकज मोरे फटाक्यांची आतिषबाजी करायला खांडचकरांनी सुरुवात केली. षटकार आलाय. जय मोरेचा शॉट पाहिला आपण, अफलातून होता, अगदी नेत्र दीपकही होता. कारण त्याला माहितीये समोर ना मोरे जेदे टीम तयार राहायचं आहे. आपण स्टेज जवळ या. आपण सर्व टीम. एकच धाव. 9 धावा धावपलकावरती. लेग बायची धाव सचिन सर आम्हाला कळवत आहेत. मोरे जेदे टीम जितेश मोरे बाहुबली दाखवतोय, मी षटकार मारू शकतो. लाव फटाका. फटाक्यांची आतिषबाजी. काय जल्लोष. 15 धावा धाव फलकावरती. काय फटकेबाजी होते. हल्ले चढवले जात आहेत. अप्रतिम, दर्जेदार, नजाकत, ताकद, सर्व काही. खांडचकर फटाक्यांची आतिषबाजी. खांडचकरांच्या जर दगावट पाहिला ना आपण, तो संपूर्ण दगावट कचाकच भरलाय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉल. जय जितेशला थांबवलंय. वाटतंय पहिला चेंडू डॉट आलाय. 2 अगदी आकाशाला गवसनी घालणारा षटकार. जितेश मोरे थांबायला तयार नाहीये. तिकडे खांडचकर थांबायला तयार नाहीयेत. 21 धावा धावफलकावरती. 45चा पाठलाग. 21 धावा. 12 बॉल 24 धावांची गरज. जेदे मोरे टीम. राहुल जाधव आपली टीम घेऊन तयार राहायचे. चला या व्यासपीठाकडे या. राहुल जाधव कॅप्टन, चला टीम घेऊन या. माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल, या लवकर.
मोरेचे ते टीम चला तयार राहा फायनल साठी. घेऊनच या इकडे व्यासपीठाकडे. ग्राउंड मध्ये तुमची एंट्री होणार आहे. 12 बॉल 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज समीर चोरगे. समोरचं क्षेत्र निवडलंय. एक धाव पूर्ण झाली. एकच धाव. साहिल आयरेची फिल्डिंग आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती जय मोरेचा जो फटका होता तो षटकार गेला असता, परंतु साहिलने त्या चेंडूला अडवलं. 4 धावा रोखल्या. आताही चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये साहिल आयरे करतोय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धाव काढले. एकच धाव. एकच धाव. बघा समीर चोरगे चांगली गोलंदाजी करतोय. साखरचे सर्वच खेळाडू आज चर्चेत राहिलेत. शिंदे चांगलं कामकाज खजिनदार आहे. सर्वांकडे बारकाईने लक्ष. लिखित पार्टे गाव खोपड यांचाही सन्मान केला जाईल. या काय फटका सजवतोय, परंतु आता मात्र धक्का बसलाय. संघ मालकाने झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला जय मोरे बाद. लिखित पार्टी यांचा शुभ सन्मान इथे झाला आणि जय मोरे माघारी गेला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. कोण? संदीप आलेत. संदीप मोरे आलेत. जय मोरे गेले, त्याची जागा घेण्यासाठी संदीप आलेत. परंतु अजून बाहुबली मैदानामध्ये आहे. घाबरायचं कारण नाही खांडेचकरांना. धावपलकावरती धावा आहेत त्या 23. 45चा पाठ करायचा आहे. 23 धावा धावपलकावरती. इथून पुढे 22 धावा. 9 बॉल 22. 9 चेंडू 22 धावांची गरज. आल्या 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 मात्र लोंगांचं क्षेत्र निवडलंय. झेल सोडलाय. झेल सोडतायत की मॅच सोडतायत. जाऊया धावपलकाकडे. धावपलका धावा आहेत त्या 24. एक धाव पूर्ण होते. धावपलकावरती धावा आहेत त्या 25. 45चा पाठलाग करत असताना धावपलका धावा आहेत त्या 25. समीर चोरगेचा आपण नक्कीच इथे कौतुक. महत्वाची मॅच होती. सेमीफायनलची 4च धावा खर्च केलेत. कारण सुनीलने 21 धावा खर्च होता. समीर चोरगे यांनी 4 धावा खर्चून एक गडी माघारी, महत्वाची विकेट माघारी गेले. 6 बॉल 20 धावांची गरज. सहा चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल बाजीराव आहिरे. 6 चेंडू 20 धावांची गरज. साहिल आहिरे छोटा गोलंदाज, छोटा पॅकेट, बडा धमाका. मैदानामध्ये गोलंदाज स्वार झालाय. समोर जितेश आहे. कडवं आव्हान आहे साहिल समोर. स्वतःला सिद्ध करावं लागेल. ही मॅच जिंकून द्यावी लागेल. लॉंगअपचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक नाही आहे. येतोय साहिलच्या पहिल्या चेंडूवरती. चौकार की षटकार सांगा लवकर. 4 धावा. 5 बॉल
16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करतायत जितेश. थोडं फास्ट घ्या. शेवटचे 5 बॉल 14 ना, 16 धावांची गरज. 5 बॉल 16. अगदी 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 गगनभेदी गगनचुंबी षटकार जितेश मोरे. काय आपला तून फटकेबाजी, का बाहुबली, का कॅप्टन, का पहिला बॅटर म्हणून येतोय मैदानामध्ये. धावपलकावरती धावा आहेत त्या 35. 4 बॉल 10. 4 चेंडू 10 धावांची गरज. इथून पुढे साहिल आयरे कमबॅक करेल का? एसबी लाईव्ह बोरावले संघ कमबॅक करेल का? 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 बॉल 10 ची गरज. 4 चेंडू 10 धावा. दोन्ही बाजूने मॅच. सेमी फायनलचा चित्त थरार मॅच, रंगतदार मॅच, रोमहर्षक मॅच. काय मॅच रंगले. ज्याच्यासाठी आपण अट्टास केला होता ढवळी विभाग कमिटीने, ती मॅच पाहायला भेटते. स्वप्नील दादा चोरगे चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीसाठी प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव पूर्ण झाले. 2 धावाने संघाचा धावपळक. 37. 3 चेंडू 8 धावा. 1 डॉट आला ना, 1 चेंडू डॉट. तर एसबी लाईव्ह इव्हेंट हा संघ इथे कमबॅक करू शकतो. परंतु एक मोठा फटका आला तर खांड्याच्या बाजूने मॅच जाईल. काय होईल हा महत्वाचा चेंडू. चेंडू मागे निघून चाललाय. जितेश सांगतोय नको आहे. 2 बॉल 8 ना, 2 बॉल 8. जितेश मैदानामधून सांगतोय मी मैदानामध्ये उभा आहे, तुम्ही काळजी करू नका. जिम्मेदारी खांद्यावर घेतले. पाणी द्या, पाणी. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली. द्या द्या द्या. पाण्याची मागणी केली. पाण्याची मागणी. दोन बॉल 8 धावा. ह्या 2 धावा आल्या असत्या स्वतःवरती जिम्मेदारी घेतले. साहिल आयरेला मॅच जिंकून द्यायचे. जितेश बोलतोय मला मॅच जिंकायचे. खांडस की बोरावले, बोरावले की खांडस. 2 संघ. कोण जिंकणार, कोण जिंकणार, कोण जाणार? बोरावले जाणार फायनल मध्ये की खांडस जाणार? खांडसचे बार आहेत, वाजवायला तयार आहेत. काय घडतंय? संपूर्ण ढवळी विभाग संपूर्ण फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण केलेत. मॅच आले. 1 बॉल 6 धावांची गरज. मोठा फटका मारणार का की डॉट चेंडू? एक छोटा खेळाडू आहे, आपलं अस्तित्व इथं सिद्ध करणार का? आमचे गुणलेखक उभे राहिलेत. सर्व प्रेक्षक चारी बाजूला नजर मारली ना, सर्वांनी आता उभे राहिलेत. कारण शेवटचा चेंडू. गोलंदाज साहिल आयरे सज्ज झालाय. समोर जितेश नाही. हिते फायनल मध्ये दाखल झालाय तो संघ आहे एसबी लाईव्ह इव्हेंट्स बोरावले.